विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या अकजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे जर तुम्ही MST CET 2024ची जी समजा CET परीक्षा ज्यावेळेस होईल तुमची, म्हणजे अजून झालेली नाही, तरी तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला हा अतिशय महत्त्वपूर्ण, तुम्हाला पुढे उपयोगी पडणारा व्हिडिओ आहे. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, तर चला व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले तुम्ही पाहू शकता की MST CET जर ज्यावेळेस तुम्ही परीक्षा दिली आहे आणि ज्यावेळेस तुमचे राऊंड स्टार्ट होतात. राऊंड म्हणजे कसं की ज्यावेळेस कॅम्प फर्स्ट, सेकंड, थर्ड अशा पद्धतीने 3 राऊंड असतात. तर त्यामध्ये तुम्ही कॉलेज वगैरे निवडतात. त्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट, म्हणजे जिथं नंबर लागेल त्या कॉलेजमध्ये न्यायचे डॉक्युमेंट, त्या कॉलेजचं काय काय आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये डॉक्युमेंटसहित मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले या ठिकाणी पहा MST CET. या ठिकाणी MST CET 2024 डॉक्युमेंट फॉर ॲडमिशन. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आहे सीट ॲक्सेप्टन्स लेटर. म्हणजे हे कुठं भेटतं, तर हे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता कॅम्पस कॅप राऊंडचे, त्यावेळेस तुम्हाला हे दिलं जातं. हे त्यावेळेसचा विषय तुमच्याकडे आहे. कॅप अलॉटमेंट लेटर हे देखील त्यावेळेसच दिलं जातं. FC ॲक्नॉलॉजमेंट. FC म्हणजे फॅसिलिटीज. ठीक आहे, फॅसिलिटीज तुम्हाला या ठिकाणं कॉलेजमार्फत ते तिथं फॅसिलिटीज काय आहेत ते या ठिकाणं प्रोव्हाइड केलं जातं. त्यानंतर आहे चौथी गोष्ट MST CET JEE स्कोर कार्ड. स्कोर कार्ड म्हणजे तुम्हाला समजा तुम्ही जर MST CET मार्फत जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला जे मार्कशीट समजा म्हणतो आपण त्याला स्कोर कार्ड, ते तुम्हाला त्याच्यासोबत ठेवावं लागेल. ठीक आहे, जर तुम्ही JEE म्हणजे JEEच्या स्कोरवर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला JEEचं स्कोर कार्ड सोबत ठेवावं लागेल. CET वाल्यांचं वेगळं आणि JEE वाल्यांचं वेगळं. ठीक आहे, SSC मार्कशीट म्हणजे 10वीचं मार्कशीट आणि 12वीचं मार्कशीट हे कंपल्सरी आहे. हे तुम्हाला ठेवावंच लागेल, कारण की त्यावेळी इथं ते तुम्हाला लागणार आहे. लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला. ठीक आहे, तर हा देखील तुम्हाला लागणार आहे. हा शाळा सोडला दाखला तुम्ही 12वीतून जो तुम्ही शाळेत होता त्या ठिकाणून तुम्ही घेऊन येऊ शकता. आत्ताच घेऊन ठेवा. ठीक आहे, आता मिग्रेशन सर्टिफिकेटचा असा विषय आहे पहा की मिग्रेशन सर्टिफिकेट जे आहे ते CBSE, ICSE आणि OMS या स्टुडंटसाठी आहे. म्हणजे जे ओपन कॅटेगरीतले स्टुडंट्स आहेत त्यांना ही सर्टिफिकेट लागणार आहे. ठीक आहे, आता EWS सर्टिफिकेट हे तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामधून मिळून जाईल. त्या ठिकाणून तुम्ही ते घेऊन येऊ शकता. ठीक आहे, आता या ठिकाणी पहा अजून डॉक्युमेंट. आता तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. तुमची जी कास्ट आहे OBC, SC, NT जे असेल ती, तर त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट तुम्ही काढून ठेवलं असेल. नसेल काढलं तर आत्ता लगेच काढा. ह्या टायमिंगमध्ये तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट रेडी ठेवा, कारण की पुढे ज्यावेळेस तुम्ही जर डॉक्युमेंटला जर उशीर केला तर तुमचा तोटा होऊ शकतो. ठीक आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे तुमच्या जिल्ह्यामध्ये सेतू कार्यालय असेल त्या ठिकाणी लिहून जातं, त्या ठिकाणून काढून घ्या. आणि या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे भरपूर जणांकडे असतं. कोणाकोणाला लागतं बा OBC, SBC आणि DD या एवढ्या जणांना लागतं आणि हे भरपूर जणांकडे असतं ऑलरेडी VJNT वगैरे इत्यादी. तर हे सर्टिफिकेट जर तुम्ही रिन्यू केलेलं नसेल तर रिन्यू करून घ्या. ओके, त्या ठिकाणी रिन्यू करा. त्या ठिकाणी तुमच्या सर्टिफिकेटवर जी डेट आहे ती त्या ठिकाणी पाहून घ्या. ठीक आहे, आता इन्कम सर्टिफिकेट भरपूर इझी आहे काढायचं. ते तुम्ही सेतूमध्येच काढू शकता आणि हे काढून ठेवा. ठीक आहे, आता मार्च संपलेला आहे, म्हणजे तुम्ही हे आता काढलं तर 1 वर्ष तुम्हाला कामी येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे रेशन कार्ड कॉपी. रेशन म्हणजे कुपन. तुमचं कुपन जे असतं त्यामध्ये बॅक आणि फ्रंट साईड. बॅक म्हणजे मागची बाजू आणि पुढची बाजूची तुम्हाला या ठिकाणी झेरॉक्स पाहिजे. ठीक आहे, गॅप सर्टिफिकेट. जर तुम्ही आता भरपूर जणांनी CETमध्ये गॅप घेतलेला आहे, गॅप घेऊन त्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि त्याचं त्यांना एक सर्टिफिकेट मिळालं असेल, ते देखील तुम्हाला या ठिकाणं जर असेल तर द्यायचं. तुम्ही जर गॅप नसला घेतला तर नाही दिलं, म्हणजे तुमच्याकडे नसणार आहे. आधार कार्ड भरपूर कंपल्सरी आहे. आधार कार्डचं मी तुम्हाला या ठिकाणी एक सांगतो की तुमचं आधार कार्ड जे आहे ते अपडेट झालेलं महत्त्वाचं आहे. तुमचं आधार कार्ड जर अपडेट नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 100% प्रॉब्लेम येणार, कारण की आधार कार्डवरचं नेम तुमचं जसं आहे तसंच तुमचं राहणार आहे. ठीक आहे, त्यामुळे नेम, डेट ऑफ बर्थ ही देखील पाहून घ्या आणि संपूर्ण या ठिकाणं आधार कार्ड अपडेट करून घ्या आत्ता. त्यानंतर डोमेसाईल. या ठिकाणी इथं पहा डोमेसाईल
नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, डोमेसाईल नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे देखील सेतू कार्यालयात निघून जाईल. त्या ठिकाणी तुम्ही हे काढून घ्या. डोमेसाईल आणि नॅशनॅलिटी एकच असते, त्यामुळे हे सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक आहे. त्यानंतर आहे इथं पहा बर्थ सर्टिफिकेट, जन्माचा दाखला हा तर तुमच्याकडे अवेलेबल असतोच, तो देखील तुम्ही काढून ठेवा. म्हणजे मी जेवढे डॉक्युमेंट आत्तापर्यंत सांगितले तेवढ्यांचा बंच करा, ठीक आहे. आत्ता माझा व्हिडिओ पॉज करत चला आणि डॉक्युमेंट काढा. नसेल तर लगेच ते लिहून घ्या आणि तेवढे डॉक्युमेंट तुम्हाला काढायचे हे लक्षात घ्या. जर तुमच्याकडे याच्यापैकी एकही डॉक्युमेंट जर नसेल, म्हणजे एक जरी नसेल, तर तुमचा भरपूर तोटा होऊ शकतो. त्यामुळे मी जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐका आणि तुमच्या मित्रांना देखील व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती होईल. आता इथं पहा 2 पासपोर्ट फोटो साईज. आता या ठिकाणी तुम्ही फोटोग्राफरकडे गेले तर ते मोठे साईजचे फोटो भेटतात, त्यामध्ये तुमचं ते नाव वगैरे लिहून इयर, ब्रांच, बेंड फोटो ते लिहून देतात. तर त्यांच्याकडून तो फोटो काढून घ्या, पासपोर्ट 2. नंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी. मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की जो मोबाईल नंबर, ईमेल आय डी तो ॲक्टिवेट पाहिजे, तुमचा चालू पाहिजे. ईमेल आय डी देखील चांगला बनवा, पासवर्ड वगैरे लक्षात ठेवा. जो तुम्ही इथे देणार आहात तोच कॉलेजच्या शेवटच्या इयरपर्यंत तुम्हाला काम येणार आहे, त्यामुळे तो चांगल्या पद्धतीने ईमेल आय डी तुमचा ठेवा आणि ॲक्टिवेट चाला. मोबाईल नंबर देखील काही जण बंद मोबाईल नंबर देतात, तर ते देऊ नका. किंवा तुम्हाला जर एखादा मोबाईल नंबर लागत नसेल तर तो देऊ नका, म्हणजे तुमचा कामी नसेल तर तो अजिबात देऊ नका. जो तुमचा घरचा आहे चालू मोबाईल नंबरच द्या, जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम काय होणार नाही. अशा पद्धतीने मी संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगितली आहे. काही जर अजून अडचण वगैरे असेल तर खाली कमेंट आहे, कमेंटमध्ये लिहा तुमची अडचण, मी त्याचा रिप्लाय 100% देत असतो. आणि असेच नवनवीन व्हिडिओ CET, MSc, CET, नीट, DWसाठी येत राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही चॅनलला फक्त सबस्क्राईब करा. बाकीचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर असतात. 10, 12 रिझल्ट, 12 आफ्टर 12 काय करायचं आहे संपूर्ण व्हिडिओ, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर आम्ही देखील व्हिडिओ बनायला आनंद वाटतो. धन्यवाद.